बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मनात ओबीसींबद्दल कायम असलेली घृणाही ते वेळोवेळी मांडत असतात। यातूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा ओबीसी समाज यांच्या नेहमीच विरुद्ध बोलतात। नेहरू गांधी कुटुंब नेहमीच ओबीसी विरोधी राहिलं आहे। महाराष्ट्रात मोदींचा किंवा ओबीसींचा अपमान भाजप खपवून घेणार नाही असा इशारा आज भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधातील आंदोलनातून केला। राज्यभरात भाजपने याच प्रकारे निषेध आंदोलन केले। या आंदोलनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी मोर्चा प्रभारी डॉक्टर आशिष देशमुख, भाजप नेते जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, अर्चना डेहनकर, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे व अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज नाव। राहुल गांधी सातत्याने त्यांच्या मनामध्ये असलेली ओबीसी संदर्भातली घृणा हे विविध वक्तव्याच्या माध्यमातून प्रदर्शित करतात आणि मधून मोदीजींसंदर्भात असेल की ओबीसी संदर्भामध्ये त्यांच्या विरोधात हे गांधी नेहरू कुटुंब सातत्याने राहिलं आहे आणि त्याचा सर्वांचा निषेध करण्यासाठी या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात एकत्रित झालो। आज नागपूर देखील इथे मोठं आंदोलन झालं आणि नक्कीच एक इशारा त्या निमित्ताने आम्ही काँग्रेसला राहुल गांधीला देतोय कि ओबीसी का यह अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। मांग निश्चित तौर पे हमारी यही है कि राहुल गांधी के मन में जो ओबीसी के प्रति ईर्ष्या है, द्वेष है, घृणा है, उसका निषेध करने के लिए हम सब लोग यहाँ पे एकत्रित हुए थे। पूरे राज्य में हम भाजपाई लोग मोदी जी का अपमान या ओबीसी का अपमान कदापि सहन नहीं कर सकते और इसलिए हम पूरी ताकत से आंदोलन कर रहे हैं। राजुरा तालुक्यातील देवळा येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा समूह हा 12व्या ते 13व्या शतकातील आहे। पुरातन असलेल्या या मंदिराचे पुनरुज्जीवन आपल्या हातातून व्हावे ही भगवान महादेवाची इच्छा असेल, म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली। या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून 800 वर्षापूर्वीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा आपल्याला अतिशय आनंद आहे। विशेष म्हणजे या ईश्वरीय कार्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत, अशा भावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या। राजुरा तालुक्यातील देवळा येथील सिद्धेश्वर शिवालय देवस्थानाच्या मंदिरात जतन दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते। यावेळी वढा येथील श्री संत स्वामी चैतन्य महाराज, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर प्रामुख्याने उपस्थित होते। पहिल्या टप्प्यात 14,98,00,000 रुपये खर्च करून मुख्य मंदिर आणि 3 ज्योतिर्लिंगाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। 800 वर्षापूर्वीच्या या मंदिराला एक इतिहास आहे। हे ईश्वरीय काम माझ्या हातातून घडावे अशी भगवान महादेवाची इच्छा असेल, म्हणूनच पुरातत्व विभाग येत असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री म्हणून सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली आहे। मनात भाव ठेवून मंदिराचे पुनर्निर्माण करायचे असून 800 वर्षापूर्वी मंदिर जसे होते तसेच करण्याचा प्रयत्न आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। राहुल गांधी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करीत आहे आणि त्यांच्या पक्षातील ओबीसी नेते म्हणणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्प का आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा व पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी त्यांनी दोन्ही विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका देखील केली। राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्या आकसाने बोलतात, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि आवेशातून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चीड दिसून येते। ओबीसी समाजाचा वारंवार होणारा अपमान कधीच विसरता येणार नाही। संपूर्ण ओबीसी समाज काँग्रेसला
करंट लावल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपने राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले आहेत. राज्यभर सर्वत्र सर्व जिल्ह्यात मुख्यालय व महत्त्वाच्या शहरात भाजप तसे ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. उद्धव ठाकरे गटाचे 2 लोक एकत्रित फेसबुक लाईव्ह करतात आणि तिथे गोळीबार होतो. त्यावर ते गृहमंत्र्याची राजीनाम्याची मागणी करतात. खरं तर घरातलं भांडण दिसत आहे, आपसातलं भांडण दिसत आहे, एका वार्डात दोघाला लढायचं असं भांडण दिसत आहे. जरा पोलिसाला चौकशी करू द्या, सांगतील देवेंद्रजी खरं काय याच्यामध्ये. पण घरातच एका ठिकाणी फेसबुक लाईव्ह करताय, कुणाला वाटेल पोलिसांना, कुणाला वाटतं असं होणार आहे म्हणून. आणि त्यांचा एकत्र परिवार होता असं दिसत आहे आतापर्यंत जे काही मला माहिती आहे. त्यामुळं अशा घटना ज्या असतात ना, या घटनाला सरकारी चौकशी केली पाहिजे आणि आपसातल्या वादातून झालेल्या घटना या खऱ्या अर्थाने सरकारने त्याला पुरस्कृत आहे, सरकारचं काही त्याच्यामध्ये हे आहे. अशा घटना काही सांगून होत नाही, फेसबुक लाईव्ह करतात झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी ती स्पष्ट जनतेला कळलं पाहिजे. अमळनेर येथील खाद्यनामक श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसादातील सर्व खाद्यपदार्थ पितळची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात बनविणे येत्या गणेश चतुर्थीपासून अर्थात 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भाविकांच्या आरोग्याच्या काळजीतून मंदिराचे सुव्यवस्थापन करणाऱ्या मंगळग्रह सेवा संस्थेने हा निर्णय घेतला आहे. महाप्रसादातील सर्व पदार्थ फक्त गावरान तूप व शेंगदाणा तेलात बनवले जातील. मंदिरात भारतातल्याच नव्हे तर जगाचेही कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. त्यांना पोटभर व आरोग्यदायी अन्न मिळावे म्हणून त्यांची काळजी घेत या ठिकाणी अल्प दरात पौष्टिक व दर्जेदार महाप्रसाद दिला जातो. महाप्रसादात खानदेशी मेनू अर्थातच पंचरत्न डाळ, भात, मटकीची भाजी, जलेबी अशी स्वादिष्ट पदार्थ असतात. ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर आरोग्यासाठी घातक असल्याच्या कारणास्तव संस्थेने हे सर्व खाद्य पितळची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ही भांडी गुजरात येथून थेट उत्पादकाकडून घेतली जातील. 8 रोजी मंदिरात केशव पुराणिक, सारंग पाठक, सहसचिव दिलीप बहिरम यांच्या हस्ते या भांड्यांची विधिवत पूजा करून घेतली जातील. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भरधाव एसटी बसने रोडने जात असलेल्या इसमास धडक देत चिरडत नेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना 8 फेब्रुवारीला गुरुवारी 11च्या सुमारास रामटेक हिरवा बाजार मार्गावरील पिंडका पार येथे घडली. रमेश पानसे, वय वर्ष 60, राहणारा पिंडका पार असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीवरून रामटेक आग्राची हिरवा बाजार एसटी बस सकाळी 11च्या सुमारास हिरवा बाजारवरून रामटेकच्या दिशेने जात होती. या दरम्यान भरधाव बसने रस्त्याने जात असलेल्या रमेश पानसेला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रमेश पानसे बसच्या चाकाखाली येत अक्षरशः चिरडत गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. रामटेक पोलिसांनी घटनेची नोंद करून अपघातातील रामटेक आग्राची बस पोलीस स्टेशनला जमा केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. जो रोडचं काम चालू आहे आणि धूळचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि पाण्याची जे पात्रता आहे आपण जे टाकतो ते खूप कमी आहे. आणि जे एसटी चालक आहेत ते पण खूप जोराने बसेस चालवतात आणि शाळेच्या जे मुली आहेत त्यांना पण बसू सुद्धा नाही देत आणि बस चालू करतात. तर मला असं वाटते आणि गावकऱ्यांच्या यांनी सहमतीने बस वाल्यावर कार्यवाही लवकरात लवकर केली पाहिजे आणि जे मृत आहे त्यांना क्लेम मिळालं पाहिजे. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542
7387775157.